myself Pavle Madam, Department of Chemistry, Bhogavati Mahavidyalaya, Kurukli. Students, this is my fourth and last lecture on topic alcohols, phenols and ethers. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी लेक्चर नंबर 1, 2 and 3 मध्ये आपण अल्कोहोल्स अँड फिनॉल्स बद्दल सर्व अभ्यास केला आहे आणि इथर्समध्ये डेफिनिशन, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर हे आपण बघितलेलं आहे. नाउ इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट प्रिपरेशन ऑफ इथर्स. आता याच्यामध्ये इथर्स प्रिपेअर करण्याच्या दोन मेथड्स आहेत. फर्स्ट डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स अँड सेकंड विल्यमसन सिंथेसिस. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत इथर्समध्ये म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज. याच्यामध्ये फिजिकल स्टेट्स, बॉइलिंग पॉईंट, पोलॅरिटी अँड सोल्युबिलिटी. नंतर केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिॲक्शन्स बघणार आहोत. याच्यामध्ये लॅबोरेटरी टेस्ट ही जी केमिकल प्रॉपर्टी आहे ती 25% सिलेबस यावर्षी जो कमी केलेला आहे त्याच्यामध्ये ती प्रॉपर्टी वगळलेली आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्या पुढची जी केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल प्रॉपर्टी आहे ती म्हणजे रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर्स आणि याच्यामध्ये आपल्याला फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साईड हा पॉईंट बघायचा आहे. त्यानंतर पुढची केमिकल रिॲक्शन्स जी आहे याच्यामध्ये रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड्स. याच्यामध्ये जे CO बॉन्ड्स इन्व्हॉल्व होतात याच्यामध्ये येणाऱ्या ज्या रिॲक्शन्स आहेत केमिकल रिॲक्शन्स त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ हॉट अँड डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज हायड्रोलिसिस. नंतर पुढची रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड दॅट इज रिॲक्शन विथ PCl5 आणि रिॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड दॅट इज HI और HBr. आणि शेवटची केमिकल रिॲक्शन्स पण महत्त्वाची आहे ती म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स इन ॲरोमॅटिक इथर्स. याच्यामध्ये आपण ॲनिसोल बरोबर रिॲक्शन्स बघणार आहोत. ॲनिसोल हे ॲरोमॅटिक इथर आहे. यामध्ये हॅलोजिनेशन, त्यानंतर फ्रेडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन, असायलेशन आणि नायट्रेशन रिॲक्शन्स बघणार आहोत आणि शेवटी आपण इथर्सचे युजेस बघणार आहोत. आता याच्यामध्ये आपण पहिला या ठिकाणी पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ इथर्स. देर आर 2 मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ इथर्स in our syllabus. First is dehydration of alcohols. Students, you know meaning of dehydration. That is dehydration means removal of water molecule. आता याच्यामध्ये आपल्याला अल्कोहोलचं जर डिहायड्रेशन करायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला अल्कोहोल मोलिक्यूलमधून वॉटर मोलिक्यूल आपल्याला इलिमिनेट करावं लागेल किंवा रिमूव्ह करावं लागेल. यालाच म्हणायचं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. आता खरं तर याच्यामध्ये डिहायड्रेशनचे या ठिकाणी 2 टाईप्स आहेत. एक म्हणजे इंटरमोलिक्युलर डिहायड्रेशन आणि दुसरं इंट्रामोलिक्युलर डिहायड्रेशन. आता आपण दोन्हीही आपण बघणार आहोत. याचं स्टेटमेंट असं आहे व्हेन अल्कोहोल इज हीटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट लाईक कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 or H3PO4 that is phosphoric acid, then 2 products are formed, either an ether or an alkene depending upon the temperature. याच्यामध्ये टेम्परेचर तुम्ही किती वापरलेलं आहे याच्यावरती या ठिकाणी कोणता प्रोडक्ट तयार होणार आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल केल्यानंतर. म्हणजे एकतर इथर मिळेल किंवा या ठिकाणी अल्किन मिळेल, हे 2 ठरणार आहे. आता याच्यामध्ये आपण पहिलं एक्झाम्पल बघूया. डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल बाय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 गिव्स ethoxyethane that is diethyl ether at 413 Kelvin while ethene that is ethylene is formed at 443 Kelvin. म्हणजे जेव्हा या ठिकाणी आपण 413 केल्विन टेम्परेचर वापरतो आणि आपण या ठिकाणी इथेनॉलचं या ठिकाणी डिहायड्रेशन करतो ॲट अबाउट 413 केल्विन 413 केल्विन टेम्परेचर वापरून, तेव्हा या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं इथॉक्सीइथेन इथर मिळतं, डायथिल इथर. आणि याला म्हणायचं इंटरमोलिक्युलर डिहायड्रेशन. म्हणजे याच्यामध्ये काय झालं तर एका इथिल अल्कोहोल मोलिक्यूलचा हायड्रोजन ॲटम
आणि दुसऱ्या इथिल अल्कोहोल मॉलिक्यूलचा हायड्रॉक्सी ग्रुप, याच्यापासून या ठिकाणी H2 रिमूव्ह झाला आणि म्हणून या ठिकाणी या डिहायड्रेशनला म्हणायचं इंटरमोलिक्युलर डिहायड्रेशन. आता या ठिकाणी दुसरं जर आपण एक्झाम्पल घेतलं, इथेनॉल व्हेन heated with dehydrating agent like concentrated H2SO4 at about 443 केल्विन, इथं टेम्परेचर आहे 443 केल्विन टेम्परेचर, तेव्हा या ठिकाणी काय मिळतं, इथिलीन डबल बॉन्डेड कंपाऊंड मिळतो, दॅट इज CH2 डबल बॉन्ड CH2. आणि याच्यामध्ये काय झालं बघा, तर याच्यामध्ये एका कार्बनला म्हणजे इथिल अल्कोहोलमध्ये 2 कार्बन आहेत, C2H5OH हा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये जे 2 कार्बन आहेत त्याच्यामध्ये एका कार्बनला असणारा OH आणि त्याला ॲडजसंट असणारा कार्बन त्याचा हायड्रोजन, असं या ठिकाणी यातनं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. ॲडजसंट कार्बन ॲटमचे H आणि OH असं या ठिकाणी वॉटर इलिमिनेट होणार आहे, वॉटर रिमूव्ह होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या डिहायड्रेशनला इंट्रामोलिक्युलर डिहायड्रेशन म्हणायचं. आणि मग या ठिकाणी जेव्हा इथेनॉलपासून हाय टेम्परेचर दॅट इज 443 केल्विन टेम्परेचरला जेव्हा इथिलीन तयार होतं, डबल बॉन्डेड कंपाऊंड तयार होतो CH2 डबल बॉन्ड CH2, तेव्हा या ठिकाणी तिथं काय होतं, इंट्रामोलिक्युलर डिहायड्रेशन. सिमेट्रिकल इथर्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल्स बाय दिस मेथड. बाय यूजिंग हाय टेम्परेचर सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल्स गिव्स अल्किन ॲज मेजर प्रोडक्ट, हे लक्षात ठेवा. देन सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ इथर्स इज विल्यमसन सिंथेसिस. याच्यामध्ये आपल्याला दोन्हीही इथर्स तयार करू शकतो आपण. सिम्पल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय धिस मेथड, बाय धिस विल्यमसन सिंथेसिस. आता या विल्यमसन सिंथेसिसमध्ये आपल्याला इथर्स तयार जो करायचा आहे तो या ठिकाणी फ्रॉम अल्किल हॅलाइड्सपासून करायचा आहे. इन दिस मेथड alkyl halide is heated with sodium alkoxide, that is NaRONA, or sodium phenoxide ARONA. आणि मग या ठिकाणी आपल्याला काय मिळणार, एक तर डाय अल्किल इथर्स किंवा या ठिकाणी डाय अरिल किंवा अल्किल अरिल इथर्स मिळणार. आता याच्यामध्ये इन दिस मेथड हॅलोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय अल्कॉक्सी ग्रुप. जनरल रिॲक्शन याची बघितली तर या ठिकाणी RX प्लस RONA ऑन हिटिंग गिव्स ROR प्लस NaX, किंवा या ठिकाणी RX दॅट इज अल्किल हॅलाइड प्लस सोडियम रिलॉक्साइड दॅट इज ARONA. याच्यामध्ये जो हॅलोजन ॲटम आहे तो हॅलोजन ॲटम या ठिकाणी एकतर R किंवा एकतर AR या ग्रुपने रिप्लेस झाल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, अल्किल इथर किंवा अरिल इथर्स विथ NaX दॅट इज सोडियम हॅलाइड. आता याचं एक्झाम्पल घेतलं तर आपण डायमिथिल इथर तयार करूया. याच्यामध्ये बघा, व्हेन मिथिल आयोडाईड दॅट इज CH3I इज हिटेड विथ अल्कोहोलिक सोडियम मिथॉक्साइड दॅट इज CH3ONA, इट गिव्स डायमिथिल इथर दॅट इज मिथॉक्सीमिथेन. दुसरी आपण या ठिकाणी रिॲक्शन बघूया. सोडियम इथॉक्साइड दॅट इज C2H5ONA is heated with methyl iodide, then ethyl methyl ether is obtained. पहिला आपण जो डायमिथिल इथर तयार केला तो आपण सिंपल इथर तयार केला आणि इथिल मिथिल इथर तयार केला तो म्हणजे मिक्स्ड इथर तयार केला. याच्यामध्ये आपण Xच्या ठिकाणी कोणतंही Cl घेऊ शकतो, Br घेऊ शकतो किंवा आयोडाईड घेऊ शकतो. पण याच्यामध्ये मात्र अल्किल हॅलाइड हा काय असायला पाहिजे, प्रायमरी अल्किल हॅलाइड असायला पाहिजे. आता याच्यामध्ये सेकंडरी किंवा टर्शियरी जर अल्किलला घेतला तर या ठिकाणी इथर्स तयार होत नाही. एक्सेप्शनली इन अल्कोहोलिक मिडियम डिहायड्रोहॅलोजिनेशन होतं आणि डबल बॉन्डेड कंपाऊंड तयार होतो. याचं एक्झाम्पल मी नंतर तुम्हाला देणार आहे. आता याच्यामध्ये मिक्स्ड इथर तयार करताना आपण जनरली हायर अल्कोऑक्साईड घ्यायचा आहे. पुढचं आपण एक्झाम्पल बघूया. C2H5ONA दॅट इज सोडियम इथॉक्साइड प्लस C2H5Br ऑन हिटिंग गिव्स C2H5O C2H5 दॅट इज डायइथिल इथर. पुढे आपण एक ॲरोमॅटिक कंपाऊंड उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल फिनॉल. फिनॉल्स आर ऑल्सो कन्वर्टेड इनटू इथर्स बाय धिस मेथड दॅट इज C6H5OH प्लस NaOH
म्हणजे या ठिकाणी फिनॉल आणि सोडियम हायड्रॉक्साईड याचं कॉम्बिनेशन होऊन या ठिकाणी पहिल्यांदा काय तयार होतं, सोडियम फिनॉक्साईड C6H5ONA. आणि हा जो सोडियम फिनॉक्साईड आहे जेव्हा या ठिकाणी मिथिल आयोडाइडबरोबर या ठिकाणी आपण रिॲक्ट करतो तेव्हा या ठिकाणी काय तयार होतं, मिथिल फिनिल इथर, ज्याला आपण काय म्हणतो, ॲनिसोल. आता याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तुम्हाला की सेकंडरी आणि टर्शरी अल्किलाइड घेतलं तर या ठिकाणी इथर्स तयार होत नाही. आता याचं कारण असं की जेव्हा या ठिकाणी आपण अल्किलाइड हा सेकंडरी किंवा टर्शरी घेतो तेव्हा या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक अटॅक जो अल्फा कार्बनवर होणार आहे तो या ठिकाणी त्याच्यामध्ये स्टेरिकली तो डिफिकल्ट होतो. म्हणजे तिथं एक प्रकारचा क्राउडिंग इफेक्ट मिळतो आणि क्राउडिंग इफेक्ट तयार झाल्यामुळं या ठिकाणी पुढं जो परत या ठिकाणी अल्कोऑक्साईड जो आहे हा अल्कोऑक्साईड स्ट्रॉंग बेस आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बीटा हायड्रोजन जो आहे, अल्फाचा पुढचा जो बीटा हायड्रोजन ॲटम आहे तो बीटा हायड्रोजन या ठिकाणी त्याचा अटॅक जो आहे तो इझियर होतो, सोपा होतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बीटा इलिमिनेशन रिॲक्शन त्याच्यामध्ये प्रामुख्यानं घडली जाते. त्यालाच आपण काय म्हणतो, इलिमिनेशन रिॲक्शन म्हणतो. आणि ही इलिमिनेशन रिॲक्शन होऊन या ठिकाणी काय तयार होतात, अल्किन्स तयार होतात. आता याचं आपण एक एक्झाम्पल बघूया. व्हेन टर्शरी ब्युटिल क्लोराईड, आता हा टर्शरी ब्युटिल क्लोराईड जो आहे हा टर्शरी अल्किलाइड आहे आणि जेव्हा याचं हिटिंग होतं सोडियम इथॉक्साईड बरोबर तेव्हा या ठिकाणी काय तयार होतं, आयसोब्युटिलिन तयार होतो, अल्किन तयार होतं, ज्याला IUPAC नेम त्याचा आहे 2-methyl-prop-1-ene. आता याच्यामध्ये काय होतं की हा जो टर्शरी ब्युटिल क्लोराईड आहे याच्यामध्ये Cl जो आहे तो Cl ज्या कार्बनला अटॅच आहे तो अल्फा कार्बन आणि त्यानंतर जो ह्या अल्फा कार्बनला ॲडजसंट आहे तो वरचा बीटा कार्बन किंवा या ठिकाणी खालचा बीटा. तर याच्यामधला या ठिकाणी एक जो या ठिकाणी काय होतो H आणि या ठिकाणी हा Cl आणि मग निघून गेल्यामुळं या ठिकाणी काय होतं इथं हा परत हा Cl जो आहे परत Cl हा Na बरोबर कंबाईन होतो आणि बाय प्रोडक्ट NaCl मिळतो आणि या ठिकाणी इथं काय तयार होतं, हा इथं CH3 डबल बॉन्ड CH2 म्हणजेच या ठिकाणी काय तयार होतं, आयसोब्युटिलिन तयार होतं. म्हणजेच या ठिकाणी इन अल्कोहोलिक मीडियम डिहायड्रोहॅलोजनेशन टेक्स प्लेस टू फॉर्म अल्किन. आणि पुढचं एक महत्त्वाचं म्हणजे अरिल हलाइड्स डू नॉट गिव्ह विल्यमसन सिंथेसिस, हे एक लक्षात ठेवा. नंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. याच्यामध्ये फिजिकल स्टेट्स अँड बॉइलिंग पॉईंट्स. आता जे लोअर इथर्स आहेत आता लोअर इथर्समध्ये या ठिकाणी डायमिथिल इथर CH3OCH3 अँड इथिल मिथिल इथर CH3OC2H5 हे जे लोअर इथर्स आहेत दे आर गॅसेस अँड दे आर जनरली होलाटाईल. आणि पुढचे जे इथर्स आहेत अदर इथर्स आर कलरलेस लिक्विड्स. आता फ्रॉम डायइथिल इथर पासून जे पुढचे इथर्स आहेत ते या ठिकाणी काय आहेत सांगा, कलरलेस लिक्विड्स आहेत आणि प्लीजंट ऑर्डर आहे त्यांना, म्हणजे इथरल स्मेल आहे. नंतर पुढची या ठिकाणी जर आपण फिजिकल स्टेट्स बघितली तर बघा, लोअर इथर्स आर हायली होलाटाईल अँड हायली इनफ्लेमेबल सबस्टन्सेस. म्हणजे हे जे इथर्स आहेत डायमिथिल इथर किंवा इथिलमिथिल इथर हे जे लोअर इथर्स आहेत ते हायली होलाटाईल्स आहेतच आणि शिवाय या ठिकाणी दे कॅच फायर इमिजिएटली, ते ज्वालाग्रही आहेत ते लगेचच काय करतात, पेट घेतात. नंतर थर्ड जी फिजिकल प्रॉपर्टी आहे ती बॉइलिंग पॉईंट्स. आता बॉइलिंग पॉईंट्स ऑफ इथर्स शो ग्रॅज्युअल इन्क्रीज विथ इन्क्रीज इन मोलिक्युलर मास. जसं या ठिकाणी त्याचं मोलिक्युलर मास वाढतं तसं या ठिकाणी मोलिक्युलर मास म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आता CH3OCH3 याच्यामध्ये कार्बन संख्या 2 आहे, त्याच्या पुढचा घेतला तर या ठिकाणी इथिल मिथिल इथरमध्ये कार्बन संख्या 3 आहे. म्हणजे मोलिक्युलर मास काय झालं, डायमिथिल इथरपेक्षा इथिल मिथिल इथरचं जास्त आहे. त्याच्यापेक्षा जास्त कोणाचं असणार आहे, डायइथिल इथरचं म्हणजे C2H5OC2H5. म्हणजे या ठिकाणी इथर्समध्ये जसं मोलिक्युलर मास इन्क्रीज होत जाईल तसं या ठिकाणी ग्रॅज्युअली त्यांचे बॉइलिंग पॉईंटसुद्धा काय होतात, इन्क्रीज होत जातात. ह्याचं या ठिकाणी एक्झाम्पल मी दिलेलं आहे नोट्समध्ये. CH3OCH3 डायमिथिल इथर याचा बॉइलिंग पॉईंट आहे 248 केल्विन. त्याच्या पुढं बघितलं तर C2H5OCH3 याचा बॉइलिंग पॉईंट आहे 284 आणि पुन्हा या ठिकाणी C2H5OC2H5 याच्या परत या ठिकाणी मोलिक्युलर मास वाढलं
इथिल मिथिल इथरपेक्षा, त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 308 केल्विन. नंतर पुढची जी या ठिकाणी फिजिकल प्रॉपर्टी आहे पोलॅरिटी अँड सोल्युबिलिटी. आता याच्यामध्ये इथर्स आर अँग्युलर स्ट्रक्चर. इथरचं या ठिकाणी स्ट्रक्चर अँग्युलर आहे आणि म्हणून या ठिकाणी इथर्समधला जो COC बॉन्ड अँगल आहे, याच्यामध्ये इथरमध्ये कार्बन ऑक्सिजन कार्बन असं या ठिकाणी लिंकेज असतं आणि याच्यामधला बॉन्ड अँगल जो आहे तो 110 डिग्रीचा आहे आणि तो 180 नाही. आता याच्यामधलं परत पुन्हा जर तुम्ही या ठिकाणी डायपोल मोमेंट बघितलं तर डायपोल मोमेंट या ठिकाणी टू कार्बन ऑक्सिजन बॉन्डमधली या ठिकाणी कॅन्सल केली जात नाही आणि त्याच्यामुळं इथर्स पजेस ए स्मॉल नेट डायपोल मोमेंट आणि त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट जो डायइथिल इथरचा आहे तो 1.18 डिबाय आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं नोट्समध्ये तर लक्षात येईल ROR याच्यामध्ये जो या ठिकाणी बॉन्ड अँगल आहे तो 110 डिग्रीचा आहे आणि RO बॉन्ड किंवा CO बॉन्ड ऑक्सिजनवर 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत आणि या ठिकाणी ही व्हेक्टर क्वांटिटी लक्षात घ्या. त्याच्यामुळं इथं या ठिकाणी असा या ॲरो दाखवलेला आहे. नेट डायपोल मोमेंटसुद्धा इथं दाखवलेला आहे आणि मग जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन आहे त्याच्याकडं तो ॲरो पॉईंट निर्देशित केलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी CO या ठिकाणी हा बॉन्ड जो आहे हा बॉन्ड लेस पोलर आहे आणि डायपोल्स याच्यामध्ये कॅन्सल होत नाहीत आणि वीक पोलॅरिटी ऑफ इथर्स डज नॉट अफेक्ट देअर बॉइलिंग पॉईंट्स विच आर अबाउट सेम ॲज दोज ऑफ अल्केन्स हॅव्हिंग कम्पॅरेबल मोलिक्युलर मास. आता शिवाय याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगसुद्धा या ठिकाणी आपल्याला जसं अल्कोहोल्समध्ये बघायला मिळतं तसं या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आहे आणि जे इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ज्याच्यामध्ये असतं ते या ठिकाणी काय असतात सोल्युबल असतात. वॉटरबरोबर या ठिकाणी ते हायड्रोजन बॉन्ड तयार करतात आणि म्हणून या ठिकाणी जसं अल्कोहोल्स जे सोल्युबल आहेत तसंच या ठिकाणी इथरसुद्धा या ठिकाणी सोल्युबल आहेत. सोल्युबिलिटी दॅट इज मिसिबिलिटी ऑफ इथर्स इन वॉटर इज सिमिलर टू दॅट ऑफ अल्कोहोल्स of comparable molecular mass. This is because ethers can form hydrogen bonds with water through the ethereal oxygen. आता याच्यामध्ये आणखीन एक मी तक्ता दिला आहे तुम्हाला. याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं तर डायइथिल इथर आणि N ब्युटिल अल्कोहोल हॅव रिस्पेक्टिव्ह मिसिबिलिटीज ऑफ 7.5 ग्रॅम अँड 9 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. याच्यामध्ये तुम्हाला कम्पॅरेटिव्ह बॉइलिंग पॉईंट्स ऑफ अल्केन्स इथर आणि अल्कोहोल्स यांचे आपण कम्पॅरेटिव्ह बॉइलिंग पॉईंट दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही जरा ते बघा. नंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं पहिली जी प्रॉपर्टी आहे लॅबोरेटरी टेस्ट ती या ठिकाणी या नवीन सिलेबसमध्ये रिड्यूस केलेली आहे, ते लक्षात घ्या. पुढची या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टी आहे ती म्हणजे रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. याच्यामध्ये आपल्याला फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साईड बघायचं आहे. आता याच्यामध्ये अल्किल ग्रुप जो आहे तो अल्किल ग्रुप टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. याच्या रिॲक्शनमध्ये आपल्याला अल्किल ग्रुप्स याच्यामध्ये भाग घेताना दिसतो. फॉर एक्झाम्पल हा डायइथिल इथर आहे. डायइथिल इथर व्हेन कंबाइंड्स विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन दॅट इज लॉंग कॉन्टॅक्ट विथ एअर. जेव्हा डायइथिल इथरचा या ठिकाणी जास्त वेळासाठी ऑक्सिजन बरोबर या ठिकाणी संपर्क आला असता किंवा या ठिकाणी आपण हे जे डायइथिल इथर आहे हे केप्ट ओपन इन एअर, जेव्हा आपण हवेमध्ये असंच या ठिकाणी दीर्घकाळ आपण ओपन करून ठेवलं लॉंग टाईम तेव्हा या ठिकाणी त्याचा हवेशी संपर्क येतो आणि त्याच्यापासून या ठिकाणी काय तयार होतं पेरॉक्साईड तयार होतं डायइथिल इथरचं. रिॲक्शन बघा इथं CH3CH2OC2H5 डायइथिल इथर प्लस O2. आता याच्यामध्ये जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन म्हणजे इथला CH3CH2 यातला जो H2 आहे यातला या ठिकाणी काय झाला हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाला. तो हायड्रोजन ॲटम या ठिकाणी एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाल्यानंतर तो 2 ऑक्सिजनला अटॅच झाला. त्याच्यामुळं पेरॉक्साईड कसा मिळाला बघा CH3CH वरती O परत OH इथे पेरॉक्साईड तयार झालं आणि या ठिकाणी OC2H5. ऑल इथर्स विच हॅव बीन एक्सपोज टू द ॲटमॉस्फेरिक कंटेन पेरॉक्साईड. दिस इज व्हेरी अनडिझायरेबल रिॲक्शन. आणि हे जे पेरॉक्साईड जे आहेत हे पेरॉक्साईड हे थोडेसे विषारी आहेत बिकॉज दे डिकम्पोज व्हायोलेंटली ॲट हाय टेम्परेचर. या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी त्यांचं काय होतं डिकम्पोजन होतं हाय टेम्परेचरला. म्हणून या ठिकाणी
जास्त दीर्घ ठेवलेलं, जास्त वेळ ठेवलेलं या ठिकाणी इथर्स आपण वापरायचं नसतं. नंतर पुढची जी केमिकल रिॲक्शन्स जी आहे ती केमिकल रिॲक्शन्स म्हणजे रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा काय होतो, ब्रेक झालेला पाहायला मिळतो आणि आपल्याला करस्पॉन्डिंग प्रॉडक्ट्स मिळतात. पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ हॉट अँड डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. इथर्स वेन हीटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अंडरगो हायड्रोलिसिस टू गिव्ह अल्कोहोल्स ऑर फिनॉल्स. याच्यामध्ये आपण सिंपल इथरचं जनरल रिप्रेझेंटेशन बघूया. ROR सिंपल इथर प्लस H2O ऑन हिटिंग अंडर प्रेशर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड गिव्स ट्वाईस ROH. 2 अल्कोहोल मोलिक्युल मिळतात. म्हणजे याच्यामध्ये CO बॉन्ड ब्रेक झाला आणि H2O मधला या ठिकाणी एक जो H आहे इथल्या RO बरोबर कंबाईन होऊन ROH मिळाला आणि पुन्हा या ठिकाणी हा जो R आहे आणि H2O मध्ये राहिलेला OH असं या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी दुसरा अल्कोहोल मिळाला. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ट्वाईस ROH म्हणजे 2 अल्कोहोल मोलिक्युल मिळतात. याचं एक्झाम्पल बघितलं तर डायमिथिल इथर ऑन हिटिंग विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अंडर प्रेशर गिव्ज 2 मोलिक्युल्स ऑफ मिथिल अल्कोहोल. दुसरं एक्झाम्पल बघितलं डायइथिल इथर ऑन हिटिंग विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अंडर प्रेशर गिव्ज 2 मोलिक्युल्स ऑफ इथिल अल्कोहोल. But mixed ethers on heating with dilute H2SO4 gives a mixture of 2 different alcohols. जेव्हा या ठिकाणी आपण मिक्स्ड इथर घेतो, एक लक्षात ठेवायचं, जेव्हा या ठिकाणी आपण सिंपल इथर घेतो तेव्हा 2 सारखेच अल्कोहोल मोलिक्युल मिळतात. पण जेव्हा आपण मिक्स्ड इथर या ठिकाणी डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर हिटिंग करतो म्हणजेच हायड्रोलिसिस होतं तेव्हा तुम्हाला 2 वेगवेगळ्या अल्कोहोलचं मिक्सचर मिळतं. आता याचं एक्झाम्पल घेतलं तर इथिल मिथिल इथर प्लस H2O on dilute sulfuric acid heating under pressure undergo hydrolysis to give methyl alcohol and ethyl alcohol. 2 different alcohols are formed. Similarly, AROR, that is aromatic mixed ether, जेव्हा याचं हायड्रोलिसिस होतं. आता याच्यामध्ये काय होतं बघा, AROR याच्यामध्ये ब्रेकिंग होत असताना हा जो ARO म्हणजे अर्लॉक्सी ग्रुप आहे तो स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे RO पेक्षा, अल्कॉक्सीपेक्षा, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी इथं तुम्हाला मिळणार आहे पहिल्यांदा तो AROH म्हणजे फिनॉल मिळणार आणि या ठिकाणी अल्कोहोल मिळणार. याचं एक्झाम्पल घेतलं तर ॲनिसोल हे ॲरोमॅटिक इथर आहे C6H5OCH3 प्लस H2O ऑन हिटिंग अंडर प्रेशर विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अंडरगो हायड्रोलिसिस टू गिव्ह फिनॉल अँड मिथॅनॉल. सेकंड केमिकल रिॲक्शन जी आहे ज्याच्यामध्ये CO बॉन्ड ब्रेकिंग इन्व्हॉल्व होतो त्यातली रिॲक्शन जी आहे ती म्हणजे रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड, दॅट इज रिॲक्शन विथ PCl5. इथर्स रिॲक्ट विथ PCl5 टू गिव्ह अल्किल क्लोराइड्स. याच्यामध्ये इथं ROR' प्लस PCl5 जनरल रिॲक्शन बघतोय आपण. ROR' प्लस PCl5 ऑन हिटिंग गिव्स RCl, दॅट इज अल्किल क्लोराइड, प्लस R'(Cl) दुसरा अल्किल क्लोराइड प्लस या ठिकाणी फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड, दॅट इज POCl3. आता याच्यामध्ये दोन्ही बॉन्ड ब्रेक होतात, बोथ बॉन्ड्स आर ब्रोकन, आणि त्याच्यामुळं PCl5 मधला एक Cl जो आहे तो एका R बरोबर कंबाईन होऊन RCl मिळाला, दुसरा Cl जो आहे तो R' बरोबर कंबाईन होऊन R'(Cl) मिळाला, आणि उरलेले जे 3 क्लोराइड आहेत ते फॉस्फरस ऑक्सिजन म्हणजेच या ठिकाणी फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड मिळाला. आता याच्यामध्ये एक्झाम्पल जर घेतलं तर CS3OC2H5 प्लस PCl5 दॅट गिव्ज CS3Cl मिथिल क्लोराइड किंवा क्लोरोमिथेन प्लस C2H5Cl इथिल क्लोराइड किंवा क्लोरोइथेन प्लस फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड मिळतं आपल्याला. नंतर पुढची जी रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI. रिॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI. आता याच्यामध्ये खरं तर इथं इथर्स जे आहेत हे इथर्समध्ये इथरल लिंकेज जो आहे COC लिंकेज हा खरं तर स्टेबल आहे आणि ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, हे एक लक्षात घ्या. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स जो आहे ऑक्सिजन आणि कार्बनमधला, आता ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू जी आहे ती 3.5 आहे आणि कार्बनची जी आहे ती 2.5 आहे. त्याच्यामधला या ठिकाणी डिफरन्स जो येतो तो 1.00 येतो आणि
हा जो डिफरन्स आहे तो लार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स आहे. त्याच्यामुळं ॲट ऑर्डिनरी कंडिशनला या ठिकाणी इथर्स आर कन्सिडर्ड ॲज केमिकली इनर्ट, पण अंडर ड्रास्टिक कंडिशन किंवा हायर कंडिशनला या ठिकाणी दे टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन्स. आता याच्यामध्ये आपण रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणजे HI किंवा या ठिकाणी HBr बरोबर या ठिकाणी रिॲक्शन्स बघूया. रिॲक्शन्स CO बॉन्ड्स आर ब्रोकन. या ठिकाणी इथर्स आर क्लीव म्हणजे या ठिकाणी ब्रेक होणे, बॉन्ड ब्रेक होणे. इथर्स आर ब्रोकन बाय स्ट्रॉंग ॲसिड्स लाईक हायड्रोइडिक ॲसिड किंवा या ठिकाणी हायड्रोब्रोमिक ॲसिड. परंतु HCl डज नॉट क्लीव इथर्स. HCl या ठिकाणी इथर्स ब्रेक करत नाही. CO बॉन्ड इथर्समधला HCl कडनं ब्रेक केला जात नाही. बिकॉज HI अँड HBr सफिशियंटली ॲसिडिक टू प्रोटोनेट इथर्स while iodide and bromide ions are good nucleophiles for substitution. आणि ह्या दोन कारणामुळे या ठिकाणी HI किंवा या ठिकाणी HBr हे जे दोन स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत या ठिकाणी इथर्समधले CO बॉन्ड या ठिकाणी ब्रेक यांच्याकडून होतात. सो द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ HI HX is HI highly reactive than HBr and HBr is highly reactive than HCl, that is HCl is less reactive. Alkyl ethers reacts with hot and concentrated HI and HBr to give an alkyl halide. फॉर एक्झाम्पल आपण जनरल रिॲक्शन बघूया, दोन्हींची बघूया, सिम्पल इथर ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर्समध्ये. ROR प्लस ट्वाईस HX दॅट इज एक्सेस हायड्रोजन हॅलाइड घेतल्यानंतर हिटिंग केल्यानंतर आपल्याला काय मिळतात, 2 मोलिक्युल्स ऑफ अल्किल हॅलाइड. पण ते जर या ठिकाणी मिक्स्ड इथर घेऊन या ठिकाणी जर इथं आपण ट्वाईस HX घेतलं, हिटिंग केलं, तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतात, 2 मिक्सचर ऑफ 2 डिफरंट अल्किल हॅलाइड्स मिळतात. फॉर एक्झाम्पल डायमिथिल इथर प्लस ट्वाईस HI ऑन हिटिंग गिव्स 2 मिथिल आयोडाइड. सेकंड एक्झाम्पल C2H5O C2H5 that is diethyl ether plus twice HI on heating gives twice C2H5I that is 2 इथिल आयोडाइडचे मोलिक्यूल मिळतात सेम. आणि जर या ठिकाणी मिक्स्ड इथरचं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल इथिल मिथिल इथर आणि मग ट्वाईस याच्याबरोबर या ठिकाणी हिटिंग केलं तर आपल्याला एक इथिल आयोडाइड मोलिक्यूल मिळतो, दुसरा मिथिल आयोडाइड मोलिक्यूल मिळतो. 2 वेगवेगळे आपल्याला काय मिळतात, अल्किल हॅलाइड्स मिळतात. आता या ठिकाणी पुढे जर आपण ॲरोमॅटिक इथरचं जर या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं, अरिल अल्किल इथर्स हॅव स्ट्रॉंगर अँड शॉर्टर बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड द ॲरोमॅटिक रिंग. हेन्स अँड अरिल अल्किल इथर्स अंडरगो क्लिवेज ऑफ O alkyl bond OR bond and produce a phenol and an alkyl halide on reaction with HI. याच्यामध्ये जर रिॲक्शन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी ॲनिसोल घेतलंय C6H5OCS3 प्लस HI हायड्रोइडिक ॲसिड आणि आपण जर या ठिकाणी 398 केल्विन टेम्परेचरला जर हिटिंग केलं तर फिनॉल फॉर्मेशन होतं विथ मिथिल आयोडाइड. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा मुलांनो की इथं जो हा ॲरोमॅटिकमधला जो कार्बन 1 नंबरचा वरचा जो आहे आणि त्याला लागून असताना ऑक्सिजन दॅट इज CO बॉन्ड आणि पुन्हा या ठिकाणी मिथिल ग्रुप आणि ऑक्सिजन दॅट इज मिथॉक्सी म्हणजे CS3 आणि ऑक्सिजन याच्यामधला हा जो बॉन्ड आहे, तर याच्यापैकी या ठिकाणी रिंग कार्बन जो आहे तो रिंग कार्बन वरचा आणि ऑक्सिजन म्हणजे CO बॉन्ड जो आहे तो या ठिकाणी काय सांगा, शॉर्टर आहे आणि मोर स्ट्रॉंग आहे. शिवाय याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं, रेझोनन्स आहे, बेन्झीन रिंग आहे, डबल बॉन्ड कॅरेक्टर इन रेझोनेटिंग स्ट्रक्चर असल्यामुळे या ठिकाणी जो हा कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड आहे तो ऑक्सिजन बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो आणि याच्यामध्ये हा जो CS3 आणि हा O जो आहे हा या ठिकाणी बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे तुम्हाला मिळतं काय इथं, फिनॉल आणि मिथिल आयोडाइड. आणि हा जो फिनॉल आहे हा फिनॉल पुढे या ठिकाणी एक्सेस ऑफ याच्याबरोबर रिॲक्ट होत नाही, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला आयोडोबेन्झीन प्रोडक्ट मिळणार नाही. यानंतर
तिसऱ्या प्रकारच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक इथर्स. आता याच्यामध्ये अल्कोऑक्सी ग्रुप जो आहे, इथं अल्कोऑक्सी ग्रुप जो आहे तो रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. तुम्ही याच्यामध्ये हे जे 5 स्ट्रक्चर दाखवलेले आहेत, हे 5 स्ट्रक्चर याच्यामध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत. तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल. याच्यामध्ये अल्कोऑक्सी ग्रुप आहे, ऑक्सिजनवर या ठिकाणी 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत आणि मग याच्यामध्ये जो सेकंड स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये इथं निगेटिव्ह चार्ज येतो. निगेटिव्ह चार्ज पुन्हा तो या ठिकाणी आर्थोवर आला, नंतर तो पुढं परत या ठिकाणी डबल बॉन्ड कॅरेक्टर पुढं आलं, परत पुन्हा या ठिकाणी काय होतं, तो थर्डमध्ये परत पॅरा पोझिशनला आला आणि पुन्हा या ठिकाणी चौथ्यामध्ये पुन्हा या ठिकाणी पुन्हा आर्थोला गेला आणि पुन्हा या ठिकाणी शेवटी 5व्यामध्ये तो पुन्हा ओरिजिनल पोझिशनला आलेला आहे. म्हणजे अल्कोऑक्सी ग्रुप इन ॲरोमॅटिक इथर्स इज आर्थो ऑर पॅरा डायरेक्टिंग अँड ॲक्टिवेट्स द ॲरोमॅटिक रिंग टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आणि ह्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरवरनं या ठिकाणी तुम्हाला हे सगळं समजू शकेल. आता याच्यामध्ये इनकमिंग ग्रुप जो आहे, तो इनकमिंग ग्रुप जो आहे ह्या ॲरोमॅटिक इथर्समध्ये एकतर तो आर्थो पोझिशनला येईल किंवा या ठिकाणी पॅरा पोझिशनला अटॅच होईल. आणि अशा वेळेला या ठिकाणी ह्या केसमध्ये पॅरा प्रोडक्ट हा ऑलवेज काय असतो, मेजर असतो आणि आर्थो प्रोडक्ट हा काय असतो, मायनर असतो. आणि हे जे सगळं आहे हे याच्यानंतर मी तुम्हाला एक ॲनिमेटेड रिॲक्शन्स याच्यामध्ये दाखवलेली आहे, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. पुन्हा याच्यामध्ये ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्समध्ये आपल्याला 3 प्रकारच्या रिॲक्शन्स बघायच्या आहेत. एक म्हणजे पहिली हॅलोजिनेशन रिॲक्शन, दुसरी आहे फ्रेडल-क्राफ्ट्स रिॲक्शन, त्याच्यामध्ये फ्रेडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन आणि फ्रेडल-क्राफ्ट्स असायलेशन, आणि थर्ड इज नायट्रेशन. पहिल्यांदा आपण बघूया हॅलोजिनेशन रिॲक्शन. याच्यामध्ये ॲनिसोल हे जे आपण ॲरोमॅटिक इथर घेतलेलं आहे अंडरगोज ब्रोमिनेशन. आपल्याला ब्रोमिनेशन रिॲक्शन बघायची आहे विथ ब्रोमिन इन ॲस्टिक ॲसिड दॅट इज इथॅनोइक ॲसिड इवन इन अब्सेन्स ऑफ फेरिक ब्रोमाइड कॅटलिस्ट. आणि मग याच्यामध्ये ॲक्टिवेशन जे बेन्झिन्स आहे ते या ठिकाणी काय होणार आहे, इथं तुम्हाला मिळणार आहे तो म्हणजे ॲक्टिवेटिंग रिंग ऑफ बेन्झिन बाय द मिथॉक्सी ग्रुप दॅट इज ॲनिसोल ऑन ब्रोमिनेशन विथ ब्रोमिन इन ॲस्टिक ॲसिड गिव्स मिक्सचर ऑफ 2 आयसोमर्स दॅट इज पॅरा आयसोमर अँड अर्थो आयसोमर. याच्यामध्ये पॅरा ब्रोमो ॲनिसोल हा जो आहे पॅरा प्रोडक्ट हा इथं 90% मिळतो आणि दॅट इज मेजर प्रोडक्ट. आणि या ठिकाणी आर्थो ब्रोमो ॲनिसोल हा मायनर प्रोडक्ट आहे दॅट इज 10% प्रोडक्ट मिळतो. याच्यामध्ये स्टेरिक हिंड्रन्स जो आहे तो आर्थो पोझिशनला येतो. नंतर फ्रेडल-क्राफ्ट्स रिॲक्शन. याच्यामध्ये फ्रेडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन आणि फ्रेडल-क्राफ्ट्स असायलेशन. जेव्हा या ठिकाणी अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस होतो तेव्हा याला फ्रेडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन म्हणायचं, आणि जेव्हा असिल ग्रुप या ठिकाणी इंट्रोड्यूस होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, फ्रेडल-क्राफ्ट्स असायलेशन. Alkyl and acyl groups are introduced at artho and para positions in anisole on reaction with alkyl halide that is RX and acyl chloride that is RCOCl respectively in presence of anhydrous aluminum chloride that is AlCl3 which is called as Lewis acid as catalyst. जेव्हा या ठिकाणी अनहायड्रस AlCl3 हा जो लेविस ॲसिड आहे याच्या प्रेझेन्सीमध्ये जेव्हा या ठिकाणी आपण अल्किल ग्रुप ॲनिसोलमध्ये आपण ॲड करतो तेव्हा फ्रेडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल ॲनिसोल दॅट इज C6H5OCS3 प्लस CH3Cl मिथिल क्लोराइड ऑन AlCl3 अनहायड्रस AlCl3 gives 4-methoxytoluene which is para isomer and it is major product and 2-methoxytoluene it is minor product. नंतर फ्रेडल-क्राफ्ट्स असायलेशन ज्याच्यामध्ये आपल्याला काय CH3CO ग्रुप हा जो ॲसिल ग्रुप आहे हा आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत, ज्याला आपण काय म्हणू शकतो फ्रेडल-क्राफ्ट्स असायलेशन रिॲक्शन. ॲनिसोल C6H5OCS3 plus CH3COCl that is acetyl chloride in a presence of anhydrous aluminum chloride which is called as Lewis acid and it acts as catalyst
gives mixture of two isomers, that is para isomer and ortho isomer, that is 4-methoxyacetophenone मेजर आहे आणि 2-methoxyacetophenone हा मायनर आहे. नेक्स्ट थर्ड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इज नाइट्रेशन रिएक्शन. Anisole reacts with concentrated nitric acid in the presence of concentrated sulfuric acid. या दोन्हीने मिळून काय म्हणतो आपण, नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतो. आणि मग रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं, आर्थो नायट्रो ॲनिसोल आणि पॅरा नायट्रो ॲनिसोलचं मिक्सचर पाहायला मिळतं. रिॲक्शन बघा, ॲनिसोल दॅट इज C6H5OCH3 reacts with nitrating mixture that is mixture of concentrated HNO3 and concentrated H2SO4 that gives mixture of two isomers that is para isomer and ortho isomer. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 4-नायट्रोॲनिसोल हा मेजर प्रोडक्ट मिळणार जो आहे पॅरा आयसोमर, आणि त्याचबरोबर 2-नायट्रोॲनिसोल हा आर्थो या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे जो आहे मायनर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्समध्ये याच्यामध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स हे जरा समजून घ्या. शिवाय या ठिकाणी याच्यामध्ये ज्या येणाऱ्या 3 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत ॲरोमॅटिक इथर्सच्या ॲनिसोल बरोबरच्या, म्हणजेच हॅलोजिनेशन, फ्लेक्राफ्ट्स रिॲक्शन म्हणजे असायलेशन आणि अल्कायलेशन, आणि नायट्रेशन, याच्या ॲनिमेटेड रिॲक्शन्स मी याच्यामध्ये शेवटी दिलेल्या आहेत. हे जरा समजून घ्या. नंतर मित्रांनो, याच्यामध्ये पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे युजेस ऑफ अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी अल्कोहोलची युजेस किंवा फिनॉलची युजेस किंवा या ठिकाणी इथरचे युजेस परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्याचा जरा अभ्यास करा. पहिल्यांदा आपण बघूया युजेस ऑफ अल्कोहोल्स. याच्यामध्ये पहिला जो या ठिकाणी यूज जो आहे तो म्हणजे अल्कोहोलची युजेसमध्ये या ठिकाणी पहिला यूज बघूया आपण. मिथिल अल्कोहोल इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट फॉर ऑइल्स, पेंट्स अँड वॉर्निशेस. म्हणजे या ठिकाणी पेंट्स म्हणा किंवा ऑइल्स म्हणा किंवा या ठिकाणी वॉर्निशेस म्हणा, याच्यामध्ये या ठिकाणी सॉल्वंट म्हणून या ठिकाणी मिथिल अल्कोहोलचा वापर केला जातो. दुसरा यूज आहे इथिल अल्कोहोल इज यूज्ड ॲज अँटी फ्रीज एजंट इन ॲटोमोबाईल रॅडिएटर्स. म्हणजे या ठिकाणी फ्रीजिंग होऊ नये म्हणून त्याच्या विरुद्ध या ठिकाणी काम करणारं जे केमिकल आहे त्याला म्हणायचं अँटी फ्रीज एजंट, आणि ॲटोमोबाईल रॅडिएटरमध्ये अँटी फ्रीज एजंट म्हणून या ठिकाणी इथिल अल्कोहोलचा वापर केला जातो. आणि हा जो इथिल अल्कोहोल आहे हा इथिल अल्कोहोल बऱ्याचशा या ठिकाणी केमिकल रिॲक्शनमध्ये सॉल्वंट म्हणून सुद्धा वापरलं जातं. नंतर इथरचे आपण उपयोग बघूया. यातला पहिला यूज आहे अर्लियर डायइथिल इथर वॉज यूज्ड ॲज अ जनरल ॲनेस्थेटिक इन सर्जिकल ऑपरेशन्स. पूर्वी काय केलं जायचं, म्हणजे ऑपरेशन करत असताना, कुठल्याही शस्त्रक्रिया करत असताना ॲनेस्थेशिया म्हणजे भूल देण्याच्या प्रक्रियेमध्ये पूर्वी डायइथिल इथर हे वापरलं जायचं. नंतर पुढचा यूज जो आहे डायइथिल इथर इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट फॉर ग्रिग्नार्ड रिएजंट. आता याच्यामध्ये कोणतीही ग्रिग्नार्ड रिएजंट असू दे, त्या रिएजंटमध्ये जो या ठिकाणी सॉल्वंट वापरला जातो तो सॉल्वंट म्हणजे या ठिकाणी नेहमी डायइथिल इथर वापरला जातो. हे एक या ठिकाणी लक्षात ठेवा. नंतर याच्यातला पुढचा जो यूज आहे डायइथिल इथर इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट फॉर इंडस्ट्रियल सॉल्वंट. हा जो डायइथिल इथर आहे हा कारखान्यामध्ये ऑइल किंवा फॅट्स किंवा गम किंवा वॅक्सेस ह्या डिझॉल्व करण्यासाठी सॉल्वंट म्हणून या ठिकाणी डायइथिल हा इंडस्ट्रीमध्ये डायइथिल इथर हा वापरला जातो. नंतर फिनॉल्सचे उपयोग बघा. यातला पहिला यूज आहे फिनॉल इज यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ फॉर्मल्डिहाइड रेझिन. आणि जे फॉर्मल्डिहाइड रेझिन आहे याला म्हणायचं बॅकेलाइट. बॅकेलाइट जे आहे हे फिनॉल फॉर्मल्डिहाइड रेझिन आहे. आणि हे जे बॅकेलाइट आहे हे थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे. थर्मोसेटिंग प्लास्टिक, हार्ड थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे. म्हणजे ह्याला उष्णता दिल्यानंतर सुद्धा या ठिकाणी हे हार्डच राहतं, ते सॉफ्ट होत नाही. आणि ह्या बॅकेलाइटचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल स्विचेस आहेत
किंवा इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स आहेत किंवा या ठिकाणी 4 व्हीलरचे जे डॅशबोर्ड्स आहेत याच्यामध्ये हे बॅकलाइट्स वापरलं जातं. नंतर सेकंड याचा उपयोग आहे फिनॉलचा. फिनॉल्स आर यूज्ड ॲज अँटीसेप्टिक इन कॉमन प्रोडक्ट्स. जे आपण नेहमी वापरात जे वापरतो उत्पादित किंवा या ठिकाणी आपण जे काय प्रोडक्ट वापरतो त्याच्यामध्ये एअर फ्रेशनर किंवा या ठिकाणी आपण जे डिओड्रंट वापरतो किंवा माउथ वॉश वापरतो किंवा या ठिकाणी आपण काही कॅलामाइन लोशन्स वापरतो किंवा फ्लोअर क्लीनर म्हणजे फरशी या ठिकाणी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी अँटीसेप्टिक वापरतो. त्याच्यामध्ये जे फिनाईल आहे ते फिनाईल या ठिकाणी डिसइन्फेक्टंट आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1% या ठिकाणी फिनॉल वापरलेलं दिसून येतं. याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही युजेस या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही 2 मार्कासाठी हे युजेस तयार करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मी पूर्ण हा अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स 4 आणि 6 मॅक्झिमम 6 मार्कासाठी हा या ठिकाणी टॉपिक सिलेबसला आहे. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करा आणि जे ॲनिमेटेड रिॲक्शन्स मी या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत त्याचा या ठिकाणी अभ्यास करा. धन्यवाद. Ether molecules have a net dipole moment. The carbon-oxygen bonds are less polar and arranged in space such that the dipoles do not cancel. However, ethers cannot participate in intermolecular hydrogen bonding with other ether molecules. The boiling points of ethers are similar to the boiling points of alkanes with comparable molecular masses. For example, N-pentene and ethoxyethane have very similar boiling points. However, ethers have lower boiling points than alcohols. Butane 1-ol has a much higher boiling point than ethoxyethane. This is because alcohols can participate in intermolecular hydrogen bonds while ethers cannot. The miscibility of ethers in water is quite similar to the miscibility of alcohols with similar molecular masses. 7.5 grams of ethoxyethane can dissolve in 100 ml of water, just below the 9 grams of 1-butanol that can be dissolved at the same conditions. This is because ethers, like alcohols, can form hydrogen bonds with water. As a class of molecules, ethers are extremely flammable. They are volatile substances as well. Avoid this serious fire hazard. Never have open flames if ethers are being used in the lab. Generally, ethers have very low reactivity. They are among the least reactive of the functional groups that you will study. As the oxygen atom is attached to the 2 alkyl groups on either side of it, ethers are less reactive. Let us look at some important reactions of ethers. The ether linkage is quite stable towards oxidizing agents, reducing agents, and bases. The cleavage of the carbon-oxygen bond in ethers takes place only under vigorous conditions by acids. Hence, acid-catalyzed cleavage of ethers occurs only under drastic conditions. These reactions require an excess of hydrogen halides and heating. In the presence of hydrogen halides, an alkyl halide and an alcohol are produced. The alcohol formed under these conditions then reacts with another hydrogen halide molecule to form a second alkyl halide. Thus, when an ether is heated in the presence of excess hydrogen halide, 2 molecules of alkyl halide and a molecule of water are produced.
For example, methoxyethane reacts with excess hydrogen iodide at high temperature to form a molecule each of iodoethane, iodomethane, and of water. Hydrogen iodide is the most reactive hydrogen halide in acid-catalyzed cleavage of ethers, followed by hydrogen bromide and then hydrogen chloride. Hydrogen fluoride is ineffective in these reactions. Let's look at the mechanism of this reaction in greater detail. In the first step, a proton is transferred from the hydrogen iodide to the ether to form an ethyl-methyl oxonium ion, which is a protonated ether. In the second step, which is the slow step of the reaction, the iodide ion, which is a good nucleophile, attacks the least substituted carbon of the dialkyl oxonium ion as shown. This produces ethyl alcohol and methyl iodide. Next, the alcohol that was just formed reacts with another molecule of hydrogen iodide and results in the formation of ethyl iodide and a water molecule. This happens via the formation of the intermediate oxonium ion as shown here. When tertiary alkyl groups are present in the ether, reactions with hydrogen halides will form a tertiary alkyl halide and an alcohol. This occurs because a different reaction mechanism is involved. It is an SN1 mechanism with a unimolecular slow step. Let's look at how the mechanism is altered when tertiary alkyl groups are present. In step 2, the dialkyl oxonium ion forms a carbocation as the less substituted alkyl group leaves. Notice that there is only one reactant in step 2, which is the slow step of the reaction. Then, in step 3, the carbocation attacks an iodide ion and results in the formation of an alkyl halide, which is the fast step of the reaction. Hence, the reaction is a unimolecular nucleophilic substitution reaction. Here is a problem for you to solve. Predict the products of this reaction. Notice that one of the alkyl groups contain a tertiary carbon. In the presence of hydrogen bromide, this group will form a tertiary alkyl bromide. The other alkyl group will form an alcohol. Alkyl aryl ethers also undergo acid-catalyzed cleavage. The cleavage occurs at the alkyl oxygen bond because the aryl oxygen bond is more stable due to its partial double bond character. When the alkyl oxygen bond breaks, phenol and an alkyl halide are produced. The phenol formed doesn't react further with another molecule of hydrogen halide to give an alkyl halide. Since the sp2 hybridized carbon of phenol cannot undergo a nucleophilic substitution reaction. Can you draw the structure of the major products that form when the molecule shown here reacts with hydrogen bromide? Since this is an alkyl aryl ether, ethyl phenyl ether, the alkyl oxygen bond will break. One product will be phenol. The other will be ethyl bromide. Ethers will undergo oxidation in air to form explosive peroxides. Compounds such as diethyl ether, hydroperoxide are unstable
and shock sensitive. Hydroperoxides can form in just a few days if samples are exposed to air. Always follow lab safety rules. Never use old bottles of dialkyl ethers and dispose ether samples properly. Let us now look at electrophilic substitution reactions of anisole, which is an alkyl aryl ether. Anisole is the common name for methoxybenzene. The lone pair on the oxygen atom of the methoxy group activates the ring towards electrophilic substitution as shown in their resonance structures. Hence, it is ortho-para directing. The para isomer is the major product due to steric hindrance at the ortho position. The halogenation of phenyl alkyl ethers occurs at the para position by using bromine in ethanoic acid. No Lewis acid catalyst is required because of the presence of the ring-activating alkoxy group. Give the structure of the major organic product formed when this compound is reacted with bromine in ethanoic acid. The methoxy group is ortho-para directing. So, both the para as well as the ortho isomers will form. The para isomer is the major product. Hence, para-bromoanisole is the major product. Phenyl alkyl ethers will undergo Friedel-Crafts alkylation. Phenyl alkyl ethers reacts with an alkyl chloride in the presence of anhydrous aluminium chloride, a Lewis acid, and results in the formation of ortho and para isomeric products. The alkyl group of the alkyl halide will attach to the benzene ring at either the para or at the ortho position. For example, anisole reacts with methyl chloride in the presence of anhydrous aluminium chloride to form 4-methoxytoluene, which is the para isomer as the major product, and 2-methoxytoluene, which is the ortho isomer as the minor product. Friedel-Crafts acylation reactions are also possible. Phenyl alkyl ether reacts with an acyl chloride in the presence of anhydrous aluminium chloride as a catalyst. This introduces the acyl group at the para and ortho positions. Predict the products of the reaction when anisole reacts with ethanoyl chloride in the presence of anhydrous aluminium chloride. Under these conditions, Friedel-Crafts acylation will occur. The para isomer, that is 4-methoxyacetophenone, will be